ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेयस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीने त्रिवार मुजरा. उपस्थित आपण सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, गुरुचरित्र हा अमृताचा किती मोठा महिमा आहे किंवा गुरुचरित्र हे अमृता समान का मानलेलं आहे, माझ्या मते आता सगळ्यांना याची जाणीवही झाली असेल की खरंच गुरुचरित्रामध्ये अपार ज्ञान भरलेलं आहे. जेवढं घेऊ तेवढं कमी आहे. प्रत्येक शब्दांवरती जरी आपण अभ्यास करायचा म्हणलं तरी आपल्याला अख्खं आयुष्य कमी पडेल, एवढं ज्ञान ह्या गुरुचरित्रामध्ये भरलेलं आहे. असं हे गुरुचरित्र आपलं काल अध्याय क्रमांक 23 पर्यंत आलेलं आहे आणि आता हा 24वा अध्याय जो आहे, जसं काल आपण म्हणलं की महाराज आता गाणगापुरामध्ये आलेले आहेत. मुख्य त्यांची कर्मभूमी जी आहे त्या कर्मभूमीमध्ये त्यांचा प्रवेश झालाय. त्यामुळे नक्की मुख्य जो संपूर्ण आख्यानाचा भाग जो आहे तो आता सगळा घडणार आहे आणि या आख्यानाच्या माध्यमातून आता डायरेक्ट महाराज आणि आपण असा तो संवादाचा भाग राहणार आहे. त्यामुळे आपल्यातले वेगवेगळे दोष, प्रत्येकाकडे दोष आहेत. कोणीच असा नाहीये की जो अगदी सर्व गुणसंपन्न आहे. प्रत्येकाकडे कमी अधिक फरकाने वेगवेगळ्या प्रकारचे दोष आहेत आणि या दोषांचं परिमार्जन करून आपल्याला महाराज आपल्याकडे घेऊन जाणार आहे. स्वतःकडे आपल्याला त्यांची गोडी जी आहे किंवा त्यांचं सानिध्य जे आहे ते आपल्याला सगळ्यांना लाभणार आहे किंवा महाराज ती गोष्ट घडवून आणणार आहेत. तर त्या दृष्टीनं आता येणारे प्रत्येक अध्याय हे आपल्याशी संबंधित आहेत. आपण स्वतः वैयक्तिक आणि महाराज एवढंच हे सगळं अध्यायामध्ये सार आहे असं समजून आता आपल्याला सगळे पुढचे अध्याय ऐकायचे आहेत, वाचायचे आहेत. आपण जसं म्हणतो की दत्त महाराजांनी 24 गुरु केले. गायत्री मंत्र हा 24 अक्षरांचा आहे. न्यूमरॉलॉजिकल जर बघितलं अंकशास्त्रानुसार तरी 24 आकडा हा महत्वाचा आहे. हा आकडा जो आहे हा बुधाचा आकडा आहे. तर अशा सर्व प्रकारे ह्या 24 आकड्याला अत्यंत महत्व आहे आणि आजचा हा 24वा अध्याय सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. बघायला गेलं तर गोष्ट फार छोटीशी आहे, परंतु या गोष्टीतनं मिळणारं ज्ञान अफलातून आहे, जे एवढ्या कमी वेळामध्ये आपल्या सगळ्यांनाच मिळणं हे अशक्य आहे. परंतु निश्चित आज त्याचं मधाचं बोट आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट फार सोपी आहे. कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं, महाराज संगमावरती असतात आणि जो तिथला राजा आहे गाणगापूरचा, त्याला जेव्हा ती ख्याती कळते की महाराजांनी जो केलेला चमत्कार आहे आणि म्हणून तो महाराजांना विनंती करतो की महाराज तुम्ही गावामध्ये यावं. महाराज त्याच्या विनंतीला मान देतात. पुढचे काही कार्याचे जे काही भाग आहेत किंवा पुढे जे काही आपल्याला गाणगापूरमध्ये कार्य करायचं आहे त्या दृष्टीनं त्या राजाच्या विनंतीला मान देऊन महाराज गाणगापूरला यायला तयार होतात. तो राजा पालखीमध्ये बसवून महाराजांची मिरवणूक काढत छान वाजंत्रीमध्ये सगळ्या लवाजम्यासहित गाणगापूर गावामध्ये येतो. त्या ठिकाणी महाराज त्या ब्रह्मराक्षसाला सद्गती देतात, मुक्ती देतात आणि त्या ठिकाणी महाराजांचा मठ जो आहे तर तो त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी बांधून देतो आणि आता महाराजांचं कार्य जे आहे ते मुख्य भूमीतून म्हणजे गाणगापुरातून सुरू झालेलं आहे. आणि अशाच त्या गाणगापूरच्या शेजारी कुमसी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक अतिशय ज्ञानी असं त्रिविक्रम भारती नावाचा संन्यासी जो आहे, तपस्वी जो आहे, तो त्या ठिकाणी वास करून असतो. आणि त्या व्यक्तीला जेव्हा ही ख्याती कळते की गाणगापूरमध्ये असा एक संन्यासी आलेला आहे आणि तो संन्यासी बघताना हे सगळे राजाचे लवाजमे, पालखी, मिरवणुका ह्या सगळ्या गोष्टी आहेत. लोकांच्या घरोघरी जाणं आहे. तर त्या त्रिविक्रम भारतीच्या मनामध्ये ही शंका निर्माण होते की हे स्वतःला संन्यासी म्हणवतात आणि अशा प्रकारे तुम्हाला घोडदळ, पायदळ
पालख्या, मिरवणुका ह्या सगळ्यांचे सोर्स आहेत. हा केवळ दांभिकपणा आहे. हा खोटारडा संन्यासी आहे. असं त्यांच्या मनामध्ये ते विचार करतात, की ह्या संन्यास आश्रमाला ह्या सगळ्या गोष्टींची काय गरज आहे? तर हा त्रिविक्रम भारती जो आहे संन्यासी अतिशय ज्ञानी आहे. वेदांचंही ज्ञान आहे, तपश्चर्या करतोय आणि मानस पूजेच्या माध्यमातून नरसिंह अवताराचं जे रूप आहे भगवान विष्णूंचं, त्यांची तो पूजा करत असतो. अतिशय भक्तिमय त्याचं मन आहे. त्याच्या मनामध्ये कुठला अहंकार असण्याचं खरं तर कारण नाही. परंतु आपल्याला पण असंच बऱ्याचदा होतं या गोष्टी. पण आपण पहिली गोष्ट समजून घ्या आणि मग विस्ताराच्या वेळेला ही गोष्ट आपल्याशी संबंधित किती आहे तेही आपण समजून घेऊया. आणि अशा त्या त्रिविक्रम भारतीला ही मनामध्ये शंका येते आणि मग महाराज ठरवतात, की एकदा आपण ह्याचा जो काही संभ्रम आहे, तो त्या ठिकाणी दूर करूया. म्हणून त्या ठिकाणी म्हणले, "ऐसा त्रिविक्रम महामुनी, जो का होता कुमसी स्थानी, निंदा करी सर्वजनी, दांभिक संन्यासी म्हणून." की हा त्रिविक्रम भारती काय करायचा, स्वतः अत्यंत ज्ञानी आहे, तपस्वी आहे. परंतु हा लोकांमध्ये त्याची चर्चा करायचा, की कसा हा संन्यासी आहे महाराजांच्या बद्दल, की एवढे सगळं ऐश्वर्य आणि ह्या सगळ्याचा उपभोग घेतायत, लोकांमध्ये राहतायत. हे कसले संन्यासी? हे केवळ दांभिकपणा आहे, खोटारडेपणा आहे. असं तो लोकांमध्येही त्याची चर्चा होते. ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाच्या मनीचे ओळखती, नराधिपासी सांगती, निंदा करीतो म्हणून. महाराज हे विश्वाचं जे मन आहे, संपूर्ण विश्वामध्ये जी सृष्टीमधला प्रत्येक कण आणि कण जो आहे, या प्रत्येक कणाचं मन जाणणारे आहेत आणि म्हणून महाराजांना हे महाराज समजतात, की ह्या त्रिविक्रम भारतीच्या मनामध्ये शंका आहे, आमच्या अस्तित्वाबद्दल किंवा आमच्या असण्याबद्दल आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी जायचं नियोजन करतात आणि राजाला असं सांगतात, की तो जो संन्यासी आहे त्याच्या मनामध्ये शंका आहे. तो आमची निंदा करतो आणि म्हणून आम्हाला त्या गावात जायचं आहे, तर तू तयारी कर. राजाला अतिशय आनंद होतो आणि तो महाराजांसाठी पालखी, घोडदळ, पायदळ त्याचं सगळं सैन्य असा सगळा लवाजमा महाराजांच्या सोबत पाठवतो. वर्णन किती छान आहे. "ऐकोनी राजा संतोषला, नाना अलंकार करिता झाला. हत्ती हत्ती, अश्व, पायदळा शृंगार केला त्यावेळी." सगळं हत्ती, घोडे, पायदळ सगळं सैन्य लवाजमा अतिशय नटून-थटून आपण जसे मिरवणुकीला कसं नटून-थटून जातो, तसं सगळं ते सगळं स्वरूप घेऊन तो महाराजांना घेऊन त्या कुमसी गावामध्ये निघण्यासाठी जातो. अतिशय मोठा आपण म्हणतो ना, महाराज आले म्हणले इव्हेंट होणारच. तो मोठा समारंभ असतो, की महाराजांची आता राजाची पालखी म्हणल्यावर सामान्य माणसासाठी तर अद्भुतच असतं, की कोण बसलंय पालखीत ते माहीत नाही, पण राजाने पालखी नेली आहे. त्या अर्थी हे जे आत बसलेले सद्गृहस्थ आहेत किंवा संन्यासी आहेत, हे फार मोठे असले पाहिजेत. तर अशा प्रकारे मोठा तो समारंभ असतो, मोठी गर्दी, सगळ्या लोकांचा लवाजमा असं त्या ठिकाणी असतं आणि महाराज त्या कुमसी गावामध्ये महाराजांचं आगमन होतं. "ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसी ग्रामा येती, त्रिविक्रम भारती करीत होता मानस पूजा." हा त्रिविक्रम भारती रोजच्या त्याच्या दिनक्रमाप्रमाणे मानस पूजा करत होता. मानस पूजा म्हणजे ते सगळ्यांना माहिती असेल, की आपण जी आपल्या देहाच्या माध्यमातनं पंचोपचार असेल, षोडशोपचार असेल, अभिषेक वगैरे जे काही सगळे आपण उपचार करतो. कोणी हार वाहतं, कोणी आणखीन अत्तर लावेल सुगंधी. हे सगळे जे उपचार करतो, हे सगळं शरीराने न करता मनातल्या मनात ज्या भगवंताशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, त्या भगवंताची मूर्ती, तसबीर, त्याचं रूप समोर आणून आपण प्रत्यक्ष त्या भगवंताला ही सगळी कृती करतोय. त्याचे पाय धुतोय, त्याचे पाय पुसून घेतोय, मग हात धुवायला पाणी देतोय, स्नान घालतोय. अशी सगळी मनाने सगळे जे उपचार करायचे त्याला म्हणायचं मानस पूजा. तर अशा प्रकारे ते त्रिविक्रम भारती त्यांचा नित्यक्रम असतो, की भगवान नरसिंह जे आहेत, जे हिरण्यकशिपूच्या वेळेचे जे आहे, तर त्या रूपाचं हे ध्यान करत असतात आणि रोजच्या दिनक्रमाप्रमाणे हे मानस पूजा त्या ठिकाणी करत असतात. परंतु आज त्यांच्या त्या मानस पूजेमध्ये त्यांच्या मनामध्ये हे चित्रच यायला तयार नाही. ते नरसिंहाचं रूपच यायला तयार नाही. की काहीही केलं तरी त्यांच्या डोळ्यासमोर ती मूर्तीच यायला तयार नाही किंवा ते रूपच यायला तयार नाही आणि त्यामुळे त्यांना मनामध्ये खूप वाईट वाटायला लागतं, की आपण इतके वर्ष तप सगळं करतोय ते सगळं निष्फळ झालं म्हणायचं. "मनी चिंता करियती, का पा न ये मूर्ती, मूर्ती चित्ती वृथा झाली तपवृत्ती, काय कारण म्हणत असे?" काय झालं आज माझ्या मनामध्ये ही मूर्ती का नाही येते नरसिंहांची? मी का माझं एवढं इतक्या वर्षांपासून मी जे तप करतोय ते सगळं निष्फळ झालं का? काय उपयोग माझा मग तपश्चर्या करून? इतके होता त्या अवसरी बहुत काळ आराधिले, का पहा नरसिंह उपेक्षिले, तप फळ वृथा गेले म्हणून चिंता करीत असे. इतके होता त्या अवसरी, श्री गुरु देखिले दूरी, येत होते नदी तीरी मानस पूजेच्या मूर्ती रूपे. आणि असं म्हणून तो डोळे उघडून हे सगळे विचार करत असतो, की का होत नाही असं? आणि समोरून महाराजांचं जे सगळी मिरवणूक आहे, ती महाराजांची मिरवणूक समोरून येत असते. परंतु गडबड होते, गंमत होते.
की समोरून येणाऱ्या महाराजांची जी मिरवणूक आहे, त्या मिरवणुकीमध्ये ह्या त्रिविक्रम भारतीला सर्वत्र ते नरसिंहांचं रूप दिसायला लागतं. लक्ष्मी नरसिंह, हिरण्यकशिपूचं रूप. म्हणजे महाराजांमध्ये सुद्धा दिसतंय, त्यांचे जे सैन्य आहे त्यांच्यामध्ये सुद्धा दिसतंय. हत्ती, घोडे प्रत्येकामध्ये प्रत्येकाचं रूप त्याला सैन्य दिसतच नाही. त्याला सगळीकडे नुसतं म्हणजे जसं आपण एखादा प्रिझम असतो किंवा क्रिस्टल असतो. त्याच्यामधनं एखादं जर आपण प्रतिमा पाहिली तर ते सगळीकडे आपल्याला तीच प्रतिमा दिसते. तसं त्या त्रिविक्रम भारतीला ते समोर जे दिसतं चित्र, त्याच्यामध्ये ते सैन्यही दिसत नाही, हत्ती, घोडे काहीही दिसत नाही. सगळीकडे नुसते महाराजच दिसतायत. महाराज म्हणजे लक्ष्मी नरसिंह रूप. कोणी छोटं आहे, कोणी मोठं आहे, असं वेगवेगळ्या रूपामध्ये सगळीकडे नुसते महाराज दिसायला लागतात. तो अचंबित होतो, आश्चर्यचकित होतो आणि ताबडतोब त्या ठिकाणी महाराजांचे चरण धरायला जातो. त्याला माहिती नाही अजून समोर कोण आलंय. त्याला दिसतंय ते नरसिंहांचं रूप, जे त्याला वाटतं ना मनामध्ये जे पाहतोय आपण ते मानस पूजेमध्ये, ते आज दिसलेलं नाही आणि आता ते प्रत्यक्ष समोर आलंय. इतकं समोर आलंय, की सगळीकडे त्याला तोच भास व्हायला लागलेला आहे. त्यामुळे तो अतिशय त्रिविक्रम भारती जो आहे, तो आनंदित होतो आणि आनंदित होऊन त्या महाराजांच्या चरणापाशी जातो. पण त्याला कळत नाही आता मी नेमकं कोणाला नमन करू? कोणाकडे करुणा भाकू, की तुम्ही मला दर्शन दिले साक्षात, हे कोणाकडे मागू मी? कारण सगळीकडे मला तीच रूपं दिसतायत. साष्टांग नमन करुणी, जाऊनी लागे श्री गुरुचरणी, सर्वची रूपे झाला प्राणी, दंडधारी यती रूप. समस्त रूप एकसरी, सगळी एकसारखीच दिसायला लागलेली आहेत. दिसता ती दंडधारी, कवण लघु, कवण थोरी, न कळे तया त्रिविक्रमा. कोण छोटं, कोण मोठं, काहीच कळायला तयार नाही. सगळीकडे फक्त ते एकच रूप दिसतंय. जसं आपण मागच्या वेळेला बघितलं, विश्वरूप दर्शन ज्यावेळेला भगवंत अर्जुनाला देत असतो, त्यावेळेला ते विश्वरूप दर्शनामध्ये त्या अर्जुन अगदी दिग्मूढ होऊन फक्त बघत बसतो. निर्विकार चेहरा असतो. त्याला कळतच नाही काय चाललंय. इतकं भयानक सगळं दिसत असतं ते सगळं जे समोर अकराळ-विकराळ रूप असतं. जे झाड-पालं, जे सृष्टीमध्ये सगळं दिसतंय, ते सगळं समोर त्या भगवंताच्या रूपात दिसत असतं. त्याला काहीच कळत नसतं. निर्विकार चेहरा असतो. आणि भगवंत त्याला म्हणतो, "अरे, मी तुला साक्षात विश्वरूप दर्शन देतोय. तू हे काय करतोय? असा चेहरा काय करून बसलाय?" अर्जुन बिचारा नतमस्तक होतो. "हे देवा, तू ते विश्वरूप दर्शन दाखवत असशील, पण मला काहीच कळत नाहीये. मला सगळं नुसतं विचित्रच दिसतंय, की सगळीकडे काहीतरी वेगवेगळी रूपच दिसतायत. कारण ते विश्वरूप बघण्याचं ज्ञानाची दृष्टी जी आहे, ती मला तू दिलीच नाहीस. त्यामुळे मला तुझं रूप काही कळत नाही." मग भगवंत म्हणतो, "अरे, माझंच चुकलं. मी तुला आधी ती दृष्टी द्यायला पाहिजे होती आणि नंतर विश्वरूप दर्शन द्यायला पाहिजे होतं." मग भगवंत जे आहे, ते ज्ञानाची दृष्टी त्या अर्जुनाला देतात आणि ते अर्जुनाला ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर जे त्याला सगळं रूप दिसतं, अवाक होऊन फक्त पाहत राहतो. "भगवंता, काय म्हणू तुझ्यासमोर? वर्णन न करता येण्यासारखं असं तुझं रूप आहे. असंच विश्वरूप दर्शन या त्रिविक्रम भारतीला झालं आहे." विचार करा त्रिविक्रम भारतीची सेवा काय असेल? ज्याला आपण मागच्या अध्यायापर्यंत आपल्याला असं वाटत होतं, "अरे, हा एवढा तपस्वी आणि महाराजांची अशी निंदा करतो." असं वाईट कदाचित आपल्याला वाटलं असेल. परंतु त्याच त्रिविक्रम भारतीला महाराज विश्वरूप दर्शन दाखवतायत. जे आता मगाशी कोणीतरी ताई म्हणल्या, "जळी, स्थळी, काष्टी, पाताळी सगळीकडे फक्त परमेश्वर भगवंतच दिसतोय. त्याला दुसरीकडे काहीच दिसायला तयार नाही." आणि त्यामुळे तो हतबल झालेला आहे, की "देवा, अरे काय मला कळतच नाहीये. एक छोटं एक रूप, एक मोठं रूप आहे. कोण खरं आहे कोण खोटं आहे मला काही कळायला तयार नाही. आणि तू माझ्यासाठी एवढा प्रत्यक्ष दर्शन द्यायला आलेला आहेस, पण मला तुला कळतच नाहीये, की कुठं चरण तुझे आहेत, कुठं नमस्कार करू, कुठं मी माझी जी काही माझी करुणा आहे, ती कशी तुझ्यासमोर मांडू, कुठल्या रूपाला मांडू. भ्रांत झाला तैवेळी पुनरपी लागे कमळी, ब्रह्मा, विष्णू, चंद्रमौळी, त्रिमूर्ती तू जगद्गुरू. की तू साक्षात जगद्गुरू आहेस. मी साधा सामान्य व्यक्ती आहे. मला हे तुझं रूप जे आहे ते काहीच कळत नाही. तुझे नकळे स्वरूप ज्ञान, अविद्या माया वेष्टोन, निजरूप होऊन कृपा करणे दातारा. हे भगवंता मी अविद्या मायेने म्हणजे अज्ञानाने ग्रस्त आहे. मला हे तुझं जे रूप आहे, ते मला काही कळत नाही. कृपया निजरूप दाखवा. स्थूल रूपातलं रूप दाखवा. ते एक माहिती आहे खूप जुना पिक्चर आहे ब्लॅक अँड व्हाईट मधला. संत तुकाराम महाराज का कोणावरती तरी आहे चित्रित. त्यात ग. माडगुळकरांनी एक छान गाणं लिहिलंय. सुधीर फडकेंचा आवाज आहे. निज रूप दाखवा हो, हरी दर्शन द्या हो, की हे भगवंता तू प्रत्यक्ष दर्शन दे मला. मला हे तुझं स्वरूप ज्ञान कळत नाही आणि तसंच ते त्रिविक्रम भारती जे आहेत, ते महाराजांना असं म्हणतायत त्या नरसिंह रूपाला, की "हे भगवंता मला काहीच कळत नाही हे तुझं स्वरूप ज्ञान. मला तू
निज रूपात ये म्हणजे माझ्यासारख्या रूपात ये म्हणजे मला तुला मला दर्शन घेता येईल तुझं, अशी विनवणी केल्यानंतर तो जगद्गुरु जो आहे, तो विश्वव्यापक परमात्मा जो आहे, जो साक्षात नृसिंह सरस्वती रूपामधून त्या ठिकाणी त्या नृसिंह त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी आलेला आहे, तो आता व्यक्त रूपामध्ये नृसिंह सरस्वती रूपामध्ये त्या ठिकाणी दिसला आणि त्या त्रिविक्रम भारतीला आता मध्ये महाराज दिसलेत आणि बाकी सगळं जे सैन्य होतं ते सैन्य आता दिसायला लागलेलं आहे. काय झाले असेल त्रिविक्रम भारतींची अवस्था? तू व्यापक सर्वानुभूती नरसिंहमूर्ती झालास यती प्रकट नरसिंह सरस्वती समस्त दिसती यती रूप. आणि हे मी आज इतक्या अनेक वर्ष जे काही तुझं तप केलेलं आहे, तुझी मानसपूजा केली आहे, तुझी भक्ती केलेली आहे, त्या भक्तीचं फळ म्हणून आज साक्षात तू माझ्या समोर उभा प्रकटला आहेस. मी तुला ओळखण्यामध्ये चूक केली. ऐसे परी श्री गुरुसी स्तुती केली भक्तीसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाली निजमूर्ती एक. असं त्या महाराजांचा त्यांनी वर्णन केल्यानंतर महाराज आता मूळ रूपात प्रकटले आहेत, नृसिंह सरस्वती रूप. ज्यांना हे जे त्रिविक्रम भारती आहेत ते नावं ठेवत होते की हा खोटा संन्यासी आहे, हे सगळा दांभिकपणाचा खेळ आहे, ते रूप आता महाराजांनी समोर दाखवलेलं आहे. महाराजांनी काय म्हणावं तिथं? एकच वाक्य आहे. पण गुरुवाक्य कसं असतं बघा, ज्ञानाचं दान देणार असतं. श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करीसी दांभिक नावे आम्हासी पाचारिती मंदमती. की तू आम्हाला रोज दांभिक खोटारडा असं म्हणून हिणवत होतास ना, म्हणून तुझ्यासाठी मी इथं आलोय. काय अजब लीला आहे. जो भक्ती करतोय, देवाचं नाव घेतोय, महाराज त्याच्याकडे नाही गेले. जो महाराजांना नावं ठेवतोय, महाराज त्याच्याकडे गेले. श्री गुरु म्हणते तयासी नित्य आमुची निंदा करेसी. ह्या गोष्टी शब्दांकडे लक्ष द्या, आपण विस्ताराने पाहू त्यावेळेला बघूया. नित्य आमुची निंदा करेसी दांभिक नावे आम्हासी पाचारिती मंदमती. या कारणे तुझ पासी आलो तुझ्या परीक्षेसी पूजा करीसी तू मानसी श्री नृसिंह मूर्तींची. आणि मी का आलोय तुझ्याकडे त्याचं कारण महाराजांनी सांगितलंय की तू जे आमचं रोज निंदा करतोस, आम्हाला नावं ठेवतोस, आम्हाला खोटारडा म्हणतोस, त्याच्यासाठी मी तुझी परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. दांभिक म्हणजे कवणपरी सांग आता विस्तारी तुझे मनी वसे हरी तोची तुझा निरोपी. काय महाराजांचं म्हणावं. महाराज म्हणले आता सांग काय खोटं आहे. आता मी तुझ्या समोर आलोय, आता जे नुसतं नावं ठेवत होतास ना, आता मी प्रत्यक्ष तुझ्या समोर आलोय. आता तू मला सांग की काय खोटं आहे. आणि तू जे मनामध्ये नृसिंह रूप जे त्याचं ध्यान करतो आहेस, त्या नृसिंह रूपाला तुझे मनी वसे हरी तोच तुझं निरोपी. तोच नृसिंह मूर्ती आज तुझ्या समोर तुला निरोप देतोय, म्हणजे तुला उपदेश देतोय, आदेश देतोय. सांग आता काय खोटं आहे याच्यामध्ये. त्रिविक्रम भारती अक्षरशः त्याचा जो अहंकार होता, ज्ञानाचा असेल, सगळ्याच गोष्टींचा, तो गळाला आणि महाराजांना नतमस्तक झाला. महाराज मी चुकलो. मी तुम्हाला ओळखलं नाही. ऐकोनी श्री गुरूंचे वचन यतीश्वर करी नमन सद्गुरु स्वामी कृपा करून अविद्या रूप नासावे. महाराज माझ्यातलं हे अज्ञान जे आहे, ते अज्ञान कृपया घालवा. विसोबा खेचरांची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. कशी महाराज परीक्षा घेतात. का विसोबा खेचरांकडे विठ्ठलांनी पाठवलं की जा त्यांच्याकडं गुरु वाचून सापडे ना सोय. गुरु करावा लागेल, फक्त परमेश्वर उपयोग नाही. योग्य गुरु जर तुम्हाला भेटला तरच तो तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. म्हणून गुरुची आवश्यकता आयुष्यामध्ये आहे. आणि मग जेव्हा विसोबा खेचरांकडे जातात त्यावेळेला सगळीकडं एकच रूप दिसतं. कळत नाही नेमकं काय. आणि मग तिथं कळतं ज्ञान काय. अहंकार त्या ठिकाणी गळून पडतो. तसं ह्या त्रिविक्रम भारतींचा अहंकार जो होता तो गळून पडला आणि त्यांना कळलं हे संपूर्ण सृष्टीमध्ये एकच परमात्मा रूप व्यापून उरलेलं आहे. आणि म्हणून ते भगवंताला महाराजांना विनवणी करतात की महाराज माझे हे अज्ञान जे आहे ते घालवा. ज्योती स्वरूप तू प्रकाशी स्वामी माते भेटलासी क्षमा करावी बाळकासी उद्धारावे दातारा. की महाराज माझा उद्धार करा. मी लहान बाळकाप्रमाणे, तुम्ही आई आहात, माझ्या लहान बाळकाप्रमाणे माझ्या चुका पोटात धरून माझा उद्धार करा स्वामी राया. मी आजपर्यंत अज्ञानामध्ये बुडालो होतो, अहंकार होता, चुकीच्या गोष्टींमध्ये भ्रमित झालो होतो, तरी कृपा माझ्यावरती करावी आणि माझा उद्धार करावा. असं त्रिविक्रम भारती महाराजांना विनंती करतायत. अतिशय नम्रतेने, अतिशय भक्तीपूर्वक. डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. महाराजांच्या चरणांवरती त्या अश्रूंचा अभिषेक सुरू आहे आणि महाराजांना विनंती सुरू आहे, महाराज मला कृपया ज्ञान द्या, माझा उद्धार करा, माझा हे सगळं जे माझ्यातलं अविद्या आहे, अज्ञान जे आहे ते काढून टाका. जसं तुझं रूप
तुझी कृपा ज्याच्यावरती होते, त्याच्या आयुष्यात दैन्य, कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य, मग ते ज्ञानाचं दारिद्र्य असो, पैशाचं असो, आरोग्याचं असो, अन्य कुठल्याही गोष्टींचं दारिद्र्य असो. दारिद्र्य म्हणजे कमतरता. जी कमतरता असेल, ती तुझी कृपा जर झाली, तर ती कमतरता दूर होते. असं तुझी ख्याती आहे. तुझी कृपा होय ज्यासी, दुःख दैन्य कैचे त्यासी, तोच जिंकिल कली काळासी, परमार्थी ऐक्य होय. की ज्याच्यावरती तुझी कृपा असेल, तो प्रपंच आणि परमार्थ दोघांमध्येही श्रेष्ठ ठरेल. अशी तुझी ख्याती आहे. असं मी अनेकदा, अनेक ठिकाणी, अनेक पुराणांमध्ये ऐकलेलं आहे, की त्या सगराचं जे काही दोष आहेत, हे दोष घालवण्यासाठी साक्षात गंगा या ठिकाणी अवतरलेली आहे. तसंच तू सुद्धा माझे दोष घालवण्यासाठी साक्षात स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी आलेला आहेस. जसं त्या पुंडलिकाच्याकडे प्रत्यक्ष पांडुरंग आलेला आहे. रावणाचा उद्धार करायला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र लंकेमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे भक्तांचा उद्धार करण्यासाठी साक्षात परमेश्वर जो आहे तो त्या ठिकाणी धावून येत असतो. त्याच प्रकारे तू आज माझ्या ठिकाणी आलेला आहेस. तरी माझा तू उद्धार करावा. जय जयाजी जगद्गुरु तू तारक भवसागरू त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती. आता यांना त्रिविक्रम भारतींना ओळख पटलेली आहे की हे कोण आहेत. कारण यांना माहिती आहे नरसिंह सरस्वती गाणगापूरला आहेत आणि ज्या स्वरूपात त्यांचं दर्शन झालं त्यांना कळलं हे नरसिंह आणि नरसिंह सरस्वती हे काही वेगळं नाही, हे साक्षात परमेश्वर रूप आहे. आणि म्हणून त्याला महाराज म्हणतात, "तू जे माझ्या मागून जे म्हणत होतास मी खोटा आहे, मी फसवणारा आहे, आता सांग काय खोटं आहे म्हणून." महाराजांचं असं सगळं रूप आहे आणि त्या सगळ्या विनंतीला त्या करुणा जी काही त्रिविक्रम भारती महाराजांसमोर करतात, जी भावपूर्ण आर्ततेने जी महाराजांना केलेली विनवणी आहे, त्या विनवणीला महाराज प्रसन्न होतात आणि "येणे परी श्री गुरुसी करी स्तोत्र बहुअसी, श्री गुरुमूर्ती संतोषी दिधलावर त्यावेळी." महाराज प्रसन्न होऊन त्या क्षणी त्वरित फल देतात. पुन्हा लक्षात ठेवा. महाराज त्या ठिकाणी त्यांना वर देते झालेत. काय वर द्यावा आपण? आता इथे सोन्याचा हंडा नाही दिलेला. आता इथं म्हैस दुभती नाही केलेली. मुलगा जिवंत नाही केलेला. इथं काय आशीर्वाद दिला हा जाणीवपूर्वक आपण लक्षात ठेवणं आहे. वर देतो तो त्रिविक्रमासी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, सद्गती होय भरवसी, पुनरावृत्ती नाही तुझं. काय महाराज म्हणलेत? सद्गती होय भरवसी, पुनरावृत्ती नाही तुझं. आता पुन्हा तुला जन्म घेण्याचं नाही. तुझ्यावरती कृपा झालेली आहे आणि तुला मुक्ती मिळालेली आहे, मोक्ष मिळालेला आहे. महाराज म्हणले नाही, की ठीक आहे तुझं चाललंय ना व्यवस्थित, तुझी प्रसिद्धी वगैरे व्यवस्थित होऊ दे. मस्त व्यवस्थित आश्रम बांध, दानपेटी भरू दे. असं काहीही सांगितलेलं नाही. महाराजांनी सांगितलं तुझ्यावर कृपा झाली आहे आणि तुला सद्गती मिळून आता परत पुनरावृत्ती तुझी होणार नाही. तुझं साधला परमार्थ, होईल ईश्वरी ऐक्यार्थ, होईल ईश्वरी ऐक्यार्थ, ऐसे म्हणून गुरुनाथ, निघाले आपुल्या निजस्थाना. महाराज आशीर्वाद देते झालेले आहेत, की या त्रिविक्रमाला तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न झालोय आहे. तुला सद्गती देऊन तुला मोक्ष दिलेला आहे आणि तुझा परमार्थ आता उर्वरित काळामध्ये अतिशय उत्तम रीत्याने होईल. ईश्वरी ऐक्यार्थ. तू ईश्वरामध्ये, परमेश्वरामध्ये आता एकरूप होशील. ऐसे म्हणून गुरुनाथ निघाले आपुल्या निजस्थाना. आणि पुन्हा महाराज जे आहेत त्या गाणगापूरच्या ठिकाणी गेले आले. कशासाठी महाराज त्या कुमसे गावामध्ये गेले? पुन्हा महाराजांचं वर्णन किंवा अ, काय म्हणूया आपण आपल्या भाषेत कॅरेक्टर, स्वभाव हा समजून घ्या. महाराज येतात भक्तांचा उद्धार करण्यासाठी. महाराजांना आपल्याकडून काही नकोय. महाराज देण्यासाठी येतात. आणि असं म्हणून हे सिद्धमुनी त्या नामधारकाला सांगतात, हा महाराजांचा वर्णा श्री गुरुमहिमा जो आहे, तो इतका अनंत आहे, की ह्याचं वर्णन हे करणंच शक्य नाही. हे सांगायचं म्हटलं तरी रात्री कमी पडतील, आयुष्य कमी पडतील, जन्म कमी पडतील, एवढं त्यांचं वर्णन करता येईल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिजा रमणू, वेदशास्त्र पुराणू बोलती हे प्रसिद्ध, या कारणे श्री गुरुसी शरण जावे निश्चयसी, विश्वासावे माझ्या बोलासी, लीन व्हावे गुरुचरणी. आणि म्हणून हे गुरुचरण जे आहेत हे अमृताची विहीर आहे किंवा अमृताचा तलाव आहे. यातनं कितीही अमृत प्यायला तरी कमीच आहे. ते विहीर काही आटणार नाही. म्हणून गुरुचरणांशी सदैव एकनिष्ठ राहणं हेच आपलं एकच तत्व, एकच सेवा ही आपली असावी आणि ज्ञान जे आहे ते गुरूंकडनं घेऊन आपण सद्गतीच लाभावं. म्हणून आपण जे महाराजांची आरती म्हणतो त्याच्यामध्ये काय म्हणतो? सर्वस्वार्पण नैवेद्यासी ठेविलेच पुढती, सन्मती, सद्धृती, सत्कृती, सद्गती.
महाराज 4च गोष्टी आम्हाला हव्यात. महाराजांना आपण ना सोन्याचा हंडा मागितला, ना महाराजांना आपले दुःख, दैन्य काही मागितलं. महाराजांना फक्त म्हणलं सन्मती, सद्गती, सत्कृती आणि सद्धृती. हे 4 गोष्टी. 4 शब्दांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. अभ्यास केला, समजलं तर आपल्याला महाराजांची आरती कळली, महाराज कळले आणि आपण महाराजांकडे काय यायचं, महाराज आपल्याला काय देतात हे आपल्याला त्या आरतीमधून समजेल. तर अशा प्रकारे हा अध्याय क्रमांक 24 या ठिकाणी संपन्न होतो. अध्याय दिसायला जरी छोटीशी एक गोष्ट असली तरी खूप ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे. परंतु आणि ह्याच त्रिविक्रम भारतींचा पुढचा अध्याय आहे. आपण कालच्याच अध्यायामध्ये बघितलं होतं की आपल्याच कृतीमुळे आपला अहंकार कसा वाढत जातो आणि या अहंकाराची जी गोष्ट आहे ती म्हणजे अध्याय 25वा. आणि ह्या 25व्या अध्यायामध्ये ह्या त्रिविक्रम भारतीने कशा प्रकारे ह्या गोष्टी केलेल्या आहेत, महाराजांकडे ते 2 विप्र जे आहेत ते कशा प्रकारे आले त्याचं वर्णन आहे, ते आपण थोडक्यात बघूया. की 25व्या मध्ये आता त्या विदुरा नगरीमध्ये एक राजा आहे. मुसलमान राजा आहे आणि अतिशय क्रूर आणि हिंदू धर्मद्वेष्टा असा राजा आहे. त्याला हिंदू धर्माबद्दल प्रचंड चीड आहे. त्याच्या राज्यामध्ये तो तिथले जे गावातले, त्याच्या नगरातले जे ब्राह्मण आहेत, या ब्राह्मणांकरवी वेदांवरती चर्चा घडवायचा. बघा, मुसलमान राजा आहे, पण वेदांवरती त्या ठिकाणी वेदांचं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानावरती त्या ठिकाणी चर्चा घडवायचा आणि कोण श्रेष्ठ आहे ते त्या ठिकाणी बघायचा आणि जो श्रेष्ठ ठरेल, ज्याची जशी पात्रता असेल, त्यानुसार त्याला द्रव्य द्यायचा. आणि जर कोणी चुकीचं वागलं किंवा हरला त्या ठिकाणी, तर त्याची चेष्टा सुद्धा करायचा आणि वेळप्रसंगी हत्या सुद्धा करायचा. महाक्रूर ब्रह्मद्वेषी, सदा करी जीव हिंसी, चर्चा करवी ब्राह्मणांशी, वेद म्हणवी आपणापुढे. म्हणजे हा राजा काही चांगला राजा अशातला भाग नाही. जीवहिंसी म्हणजे जीवाची हत्या करणारा असा तो राजा आहे आणि ब्रह्मद्वेषी, या ज्ञानाचं, ब्राह्मणांचा द्वेष करणारा असा तो राजा आहे. आणि जो जिंकेल त्याला तो अपार द्रव्य देऊन त्यांच्यामध्ये स्पर्धा लावून द्यायचा. ऐसे ऐकुनी ज्ञानीजन नेणो म्हणती वेद आपण, जे का असती मतिहीन कांक्षा करीती द्रव्याचे. त्यामुळे लोक पैशासाठी कुठूनही यायचे त्या ठिकाणी आणि मुद्दाम चर्चेसाठी सहभाग घ्यायचे, की जर आपण जिंकलो तर आपल्याला भरपूर द्रव्य मिळेल. आणि असं म्हणून ते त्या ठिकाणी चर्चेसाठी सभेमध्ये कायम येत राहायचे. जेव्हा केव्हा दरबार भरत असेल तर त्यावेळेला हे सगळी तिथं चर्चा व्हायची. जाऊन या म्लेच्छांपुढे वेदशास्त्र वाचिती गाडे, म्लेच्छ मनी असे कुडे, ऐके अर्थ यज्ञकांडाचा. आणि अशी जेव्हा काही चर्चा व्हायची त्यावेळेला तो राजा कधीतरी सगळ्या लोकांसमोर त्या ब्राह्मणांना म्हणायचा, अरे तुम्ही कसले खोटारडे आहात, तुम्ही यज्ञामध्ये बली देता, पशूंना मारता, तर ते तुमचं पुण्याचं काम, आणि आम्ही खाण्यासाठी जर बकरे कापले किंवा पशु हत्या केली तर ते वाईट, असं तुम्ही लोकांमध्ये संभ्रम पसरता, तुम्ही सगळे खोटारडे आहात, असं म्हणून तो आपल्या धर्माचा अपमान सुद्धा त्या ठिकाणी त्या सगळ्या लोकांसमोर सभेमध्ये करायचा. अशा वेळेला 2 विप्र जे आहेत ते बाहेर गावावरनं त्या ठिकाणी येतात. ही सगळी ख्याती त्या राजाची ऐकून आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मांडणं म्हणजे काय असतं ते आता आपल्याला कळणार आहे. तर ते 2 जे ब्राह्मण आहेत, 3 वेदांचं ज्ञान असलेले प्रकांड पंडित, आणि हे प्रकांड पंडित जे आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि राजाला म्हणतात, की आम्हाला तुझ्या सभेत चर्चा करायची आहे. बघूया आमच्या एवढा श्रेष्ठ कोण आहे, आम्हाला कोण हरवू शकेल. आणि असं म्हणून ते स्वतःचं गुणगान गायला लागतात तिथं, की आम्ही कुठून आलोय, एवढ्या लांबून आलोय आणि आमचं ज्ञान किती आहे, आम्हाला कोणी हरवू शकत नाही. अशा प्रकारे स्वतःची स्तुती ते करतात. वेदशास्त्र अभिज्ञाती, 3 वेदो जाणो म्हणती, तया यवना पुढे कीर्ती, आपुली आपण सांगते. स्वतःचंच कौतुक स्वतः करतायत त्या राजापुढे. आम्ही किती श्रेष्ठ आहोत, आम्हाला 3 वेदांचं ज्ञान आहे आणि आम्ही वेदशास्त्र जाणकार आहोत. अशी मोठ्या प्रकारे ते स्वतःचं गुणगान त्या ठिकाणी गातात. आणि तो म्हणतात, तुझ्या सभेमध्ये कोणी असेल तर त्यांना सांग आमच्याशी चर्चा करायला. परंतु त्या ठिकाणी सभेत आलेले सगळे इतर जे ब्राह्मण आहेत ते ह्या दोघांचं ज्ञान बघून ते राजाला म्हणतात, आम्ही काही यांना हरवू शकत नाही, हे जिंकलं म्हणून घोषित करा. राजाला फार आनंद होतो. विप्रवचन ऐकून राजा पडला अभिमानी, आपुल्या नगराचे विप्र आणून समस्तांचा पुसेतो. सगळ्यांना तो विचारतो, पण कोणी त्याच्या ज्ञानासमोर, त्या दोघांच्या ज्ञानासमोर कोणी पुढे यायला तयार होत नाही. आणि म्हणून राजा म्हणतो, आता तुम्ही राजाचे अधिकृत वेदांत चर्चा करणार, म्हणजे आपण त्याला म्हणतो राजमंत्री जे आहेत, तर तसे तुम्ही राजाचे अधिकृत मंत्री झाला. अशा पद्धतीने आता तुमची सगळी सेवा होईल आणि तुमची संपूर्ण गावामध्ये मिरवणूक काढा, असा तो सगळ्यांना आदेश देतो. आरूढवनी हस्तीवरी मिरवा म्हणे आपुल्या नगरी, नाही विप्र यांचे सरी, हेची राजे विप्रांचे. आणि हेच राजे आहेत असं समजून तुम्ही संपूर्ण गावांमध्ये यांची मिरवणूक काढा, लोकांना कळू द्या काय असतं. राजा पण तेवढाच अहंकारी आणि हे दोघं तेवढेच अधिक ज्ञानाने ते बलवान झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना अतिशय आनंद होतो, की सगळ्या गावामध्ये ते
मिरवणूक काढतात, पण एवढ्यावरती समाधान राहील तो तमोगुण कसला? शांत बसणाऱ्यातला नाही. मग हे जे 2 ब्राह्मण आहेत, ते राजाला म्हणतात, की "तू आम्हाला आता तुझ्या नगरात तर फिरवलं. आता एक काम करतो, अजून जे तुझं बाहेरचं राज्य आहे, त्या राज्यांमध्ये सुद्धा आम्ही जातो आणि तुझे सेवक आमच्यासोबत दे, पालखी वगैरे सगळं आम्हाला दे आणि आम्ही सगळ्या गावांमध्ये जातो आणि वेगवेगळ्या गावांमध्ये चर्चा करतो. जो कोणी आम्हाला हरवेल त्याच्याकडनं आम्ही जयपत्र लिहून घेतो, सर्टिफिकेट, की आम्ही हारलो आणि तुम्ही महान आहात, विद्वान आहात." असं जयपत्र आम्ही त्यांच्याकडनं लिहून घेतो. तर तुझा आदेश आम्हाला द्या. शेवटी राजदरबारी मान्यता मिळाली, की सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. त्यामुळे अशा प्रकारे तो राजा तर खुश झालेला असतो. त्यामुळे त्या दोघांची ती इच्छा तो राजा पुरवतो आणि तो म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही माझ्या संपूर्ण जेवढं माझं राज्य आहे, त्या संपूर्ण हॅलो. राज्यामध्ये जावा. जिथे-जिथे तुम्हाला चर्चा करायची वेळ तिथं चर्चा करा आणि ते जयपत्र जे आहे ते त्यांच्याकडनं लिहून घ्या." राजा म्हणे, "तयांसी जावे राष्ट्री त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणून निरोप देता झाला." आणि असं आज्ञा घेऊन हे जे 2 ब्राह्मण आहेत, हे 2 विप्र जे आहेत, ते गावागावांमध्ये फिरायला लागलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हरल्यानंतर त्या व्यक्तीकडनं जयपत्र लिहून घ्यायचं, की बाबा हे 2 श्रेष्ठ आहेत, आम्ही अज्ञानी आहोत. अशा प्रकारचं सर्टिफिकेट जे आहे ते त्या ठिकाणी घेऊन येतात. असं करत त्यांना असं कळतं, की ह्या कुमसी गावामध्ये एक त्रिविक्रम भारती नावाचा एक संन्यासी आहे आणि तो सुद्धा त्रिवेदी आहे. 3 वेदांचं ज्ञान त्याला आहे आणि तोही श्रेष्ठ ब्राह्मण आहे. आणि म्हणून त्या कुमसी गावामध्ये ते येतात, की आता ह्याला सुद्धा हरवलं पाहिजे. ह्याचं लोकांमध्ये जास्ती जरा नाव आहे. तर पहिले ह्याला पकडायला पाहिजे. असं म्हणून ते दोघे ब्राह्मण त्या त्रिविक्रम भारतीकडे येतात. जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हारीपत्र. आणि त्या त्रिविक्रम भारतीला ते म्हणतात, की आमच्यासोबत चर्चा कर. तू त्रिवेदी आहेस, 3 वेदांचं ज्ञान आहे, असं आम्ही ऐकलेलं आहे. तर आमच्याशी चर्चा कर, अन्यथा आम्हाला जयपत्र लिहून दे, की मी हारलो किंवा तुम्ही जिंकला असं म्हणून हारपत्र जे आहे, हारलो म्हणून लिहून द्या किंवा जिंकलो म्हणून ते सर्टिफिकेट द्या. त्रिविक्रम भारती सच्चा भक्त, सच्चे ज्ञानी. त्यामुळे ते त्यांना असं म्हणतात, "विप्रवचन ऐकोनी म्हणत असे त्रिविक्रम मुनी, आम्ही नेणो वेद तिन्ही अथवा नये वेद एक." आम्ही कसले 3 वेदांचे ज्ञानी, आम्हाला एक वेद सुद्धा येत नाही. आणि जर आम्हाला येत असतं 3 वेदांचं ज्ञान, तर आम्ही नाही का तुमच्यासारखे फिरलो असतो. म्हणजे त्रिविक्रम भारती असं त्यांना वाटतं, की जर मला एवढं ज्ञान असतं, तर मी तुमच्यासारखे सगळे ऐश्वर्य भोगलं नसतं का? गावोगावी जाऊन सांगितलं असतं, मी किती ज्ञानी आहे, मी किती ज्ञानी आहे. तर मला काही येत नाही. जरी जाणो वेदशास्त्र, तरी का होतो अरण्य पात्र. वंदन करीते राजे सर्वत्र, तुम्हासारखे भोग करतो. की मला जर एवढं ज्ञान असतं, तर मी तुमच्यासारखं गावोगावी फिरलो असतो. इथं अरण्यात जंगलात येऊन कशाला बसलो असतो. तुमच्यासारखं मस्त राजाचं कौतुक घेऊन त्याच्याकडनं पैसे घेऊन सगळं हिंडलो असतो ना. पण आम्ही आपले संन्यासी माणसं. आम्हाला कसली हार आणि कसलं जय दोन्ही सारखंच आहे आम्हाला. आम्ही या हार-जीतमध्ये अडकून राहत नाही. त्यामुळे आम्ही साधे आहे. त्यामुळे आमच्याशी वाद घालून तुम्हाला काही मिळणार नाही. असं त्रिविक्रम भारती जे आहेत अतिशय विनम्रतेने त्या दोघांना सांगत असतात. परंतु हे 2 ब्राह्मण त्याच्या मागेच लागतात. कारण त्रिविक्रम भारतींची ख्याती असते आजूबाजूच्या परिसरामध्ये. आणि यांच्याशी जर आपण चर्चा केली नाही, तर लोकांमध्ये काय होणार? बघा यांना हरवलं नाही. म्हणजे त्रिविक्रम भारती श्रेष्ठच असला पाहिजे. त्यामुळे ह्या दोघांचा अहंकार आणखीन दुणावतो. नाही, नाही असं नाही म्हणे. तुम्हाला जर चर्चा करायची नसेल, तर आम्हाला हरिपत्र द्या. म्हणजे मी हरलो असं डिक्लेअर करून द्या तुम्ही. असं सगळं ती दोघांची चर्चा होते. पण त्रिविक्रम भारतींना कळतं, की हे प्रचंड अहंकारी आहेत. आता ह्यांचा अहंकार हा आपल्याला उतरावा लागेल आणि आपल्या गुरूंकडे घेऊन जा. याला म्हणतात सच्चा भक्त. तिथंच नाही भांडत बसले. मीच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ते म्हणले गुरूंकडे घेऊन जा. गुरुच बरोबर याला अद्दल काय असेल ते घडवतील. असं म्हणून ते त्रिविक्रम भारती जे आहेत ते म्हणतात, की एक काम करूया. माझे गुरु शेजारच्या गावामध्ये राहतात. आपण तिथे जाऊया. मी त्यांच्या समोर तुम्हाला हे हरिपत्र जे आहे, हरल्याचं सर्टिफिकेट जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला देतो. त्रिविक्रम महामुनी आपुले विचारी अंतःकरणी याते न्यावे गाणगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते. या दोघांना त्यांचा जो अहंकार वाढलेला आहे, यांना जरा धडा शिकवायचा असेल, तर आपण महाराजांकडे घेऊन जाऊया आणि म्हणून ते त्या दोघं विप्रांना गाणगापुराला घेऊन जातात. अहंकार किती वाईट असतो, वाईट. साक्षात परमेश्वर समोर आला तरी तो कळत नाही. तसंच या दोघांचं होतंय आता. आणि त्या ठिकाणी हे दोघं आणि त्रिविक्रम भारती गाणगापूरला महाराजांच्या समोर येतात. त्रिविक्रम भारतीला बघितल्यानंतर महाराज विचारतात, "काय रे, इकडे कसं काय आलास?" बघा, त्रिविक्रम भारतीने नमस्कार वगैरे सगळं केलं आणि महाराजांनी त्यांना विचारलं, "काय रे, इकडे कसं काय आलास तू?" "दर्शन होता तुझे चरण, उद्धरे संसारा भवारण, नेणती नेणती मूढ ज्ञानजन, अधोगतीचे ते इष्ट."
त्रिविक्रम भारती जे आहेत, कारण खूप दिवसानंतर गुरूंची भेट झाली, त्यामुळे महाराजांचं गुणगान गातात आणि महाराजांना ते सांगतात आता मी कशासाठी आलेलो आहे. आणि महाराज आता चौकशी करतात, की प्रेमाने, की तुम्हाला भेटलाच महाराजांनाही आनंद झालाय. तर ते त्रिविक्रम भारती महाराजांना सांगतात, "वेदशास्त्री मीमांसे, म्हणती चर्चा करू हर्षे, वेदचारी जिव्हाग्री वसे, म्हणती मूढ विप्र दोन्ही." हे जे 2 विप्र आलेले आहेत, हे वेदशास्त्रामध्ये संपन्न आहेत, अशी ती मीमांसा करतायत, चिकित्सा करतायत. आणि आम्हाला असं म्हणतायत, की आमच्यासमोर आमच्यासोबत चर्चा करा आणि चर्चा करून आम्हाला जयपत्र द्या किंवा हरलं म्हणून आधीच डिक्लेअर करून द्या. आणि हे म्हणतात आमच्या जिभेवरती साक्षात सरस्वती वसलेली आहे, असं या दोघांचं म्हणणं आहे. म्हणून मी त्यांना तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. काय करायचं ते तुम्ही ठरवा. मी काही करू शकत नाही. तुम्ही माझे गुरु आहात. मुनिवचन ऐकोनी श्री गुरु म्हणती हास्यवदनी. महाराज हसलेत. स्मित हास्य केलंय. आले होते विप्रदोनी त्या ते पुसती वृत्तांत. महाराज आता त्यांना विचारतायत. काय तुम्हाला कोण तुम्ही? काय? कशासाठी आलायत? कशाला हे सगळं करायचं? आम्ही संन्यासी माणसं. आम्हाला हे हार-जीत वगैरे ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. आम्हाला कुठे मिरवायला जायचं नाही, कोणाला सांगायला जायचं नाही, काहीच करायचं नाही. आमच्याशी चर्चा करून तुम्हाला काय मिळणार आहे? असं महाराज त्या दोघांना समजावण्याच्या सुरात सांगत आहेत. परंतु अहंकार, या अहंकारामध्ये आता जे इतका अहंकार दृढवला आहे, की महाराजांनाच त्यांनी चॅलेंज केलंय, की महाराज आता तुम्ही आमच्याशी वेदांवरती चर्चा करा, नाहीतर तुम्ही आम्हाला हरिपत्र देऊन टाका. श्री गुरुवचन ऐकोनी बोलता ती विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी सरस्त विप्रजिंकित. आमच्यासारखा कोणी आम्हाला आतापर्यंत भेटलेलं नाही आणि हे बघा एवढी पत्र घेऊन आलोय आम्ही. एवढे सर्टिफिकेट आणले, एवढ्या ठिकाणी आम्ही चर्चा केली आणि सगळ्यांशी जिंकलोय. एवढे आम्ही महान आहोत. जरी असाल स्वाभिमान येणेपरी आम्हासी पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी. आणि म्हणून आम्ही ह्या त्रिविक्रम भारतीकडे आलो होतो, तर त्याला एवढा राग आला आणि तो तुमच्याकडे घेऊन आलाय. आम्ही का आलो इथे ते ह्या त्रिविक्रम भारतीकडे आलो होतो, पण त्याला असं म्हटल्यानंतर, की आम्हाला पत्र दे लिहून हारलास म्हणून आणि त्याला राग आला आणि म्हणून तो तुमच्याकडे घेऊन आलेला आहे. अ, स आम्ही जाणो वेदचारी न होती कोणी आम्हासरी तुम्ही दोघी यतीश्वरी काय जाणाला वेदांत. ह्या दोघांनी त्या महाराजांना आणि त्रिविक्रम भारतीला चॅलेंज केलेलं आहे, की आम्ही दोघं एवढे महान आहोत, चारी वेदांचं ज्ञान आम्हाला आहे. आमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुम्ही दोघे सुद्धा आमच्या समोर काही नाही. तुम्हाला सुद्धा काही माहिती नाही. असं महाराजांनाच ते दोघं विप्र म्हणतायत. अहंकार किती दृढ आहे. महाराज शांत आहे. महाराजांनी त्यांना पुन्हा समजवण्याच्या सुरात महाराज सांगतात, श्री गुरु म्हणते विप्रांसी. काय म्हणतात महाराज? गर्वे नाश समस्तांसी. गर्व जर झाला माणसाला तर तो कितीही ज्ञानी असू दे, कितीही मोठा असू दे, कितीही शक्तिशाली असू दे, त्याचा नाश हा अटळ आहे. गर्वे नाश समस्तांसी देव दानवादिकांसी गर्वे मृत्यू लाधला जाणा. रावणाचा मृत्यू का झाला? अहंकार. बालीचा मृत्यू का झाला? अहंकार. अहंकाराशिवाय दुसरं कारण नाही. तुम्ही कितीही श्रेष्ठ असाल, पण तुम्हाला जर गर्व झाला, माझ्यासारखं जगात कोणी नाही, संपला तुम्ही. तिथंच तुमच्या नाशाचं पहिलं कारण तुम्ही निर्माण केलेलं आहे. म्हणून हे असं जे काही गोष्टी आहेत, हे तुम्ही करू नका. लंकानाथ जो आहे, रावण जो आहे, तो सुद्धा असाच हारलेला आहे. कवण जाणे वेदांत, ब्रह्मादिकाने कळे अंत, वेद असती अनंत, गर्व वृथा तुम्ही करता. तुम्ही कसल्या गप्पा मारताय? आम्हाला वेदांचं ज्ञान आहे. वेदांत आम्हाला कळलेलं आहे, त्याचं ज्ञान आहे. वेद हे अथांग आहे, ज्याचा कोणालाही पारही लागत नाही. तुम्ही काय स्वतःला म्हणून घेताय? श्री गुरुचे वचन ऐकुनी गर्वे दाटले बहुमनी जाणो आम्ही वेद तिनी सांग संहिता परियेसा. दोन ब्राह्मणांनी महाराजांना चॅलेंज केलाय. बोलती ब्राह्मण परियसी सिद्ध म्हणे नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले. आता ही पुढची जी गोष्ट आहे, महाराज आणि ह्या दोघांमधला संवाद आणि कशा प्रकारचं गर्वहरण आणि त्यातनं आपल्याला दिलेलं ज्ञान, याची सगळी इत्यंभूत कथा जी आहे ती पुढील अध्यायात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे हा 25वा अध्याय जो आहे तो या ठिकाणी संपन्न झाला. या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या, आपल्या आयुष्याशी निगडीत असलेल्या गोष्टी या आपल्याला आता थोडक्यात समजून घ्यायच्या आहेत. अध्याय क्रमांक 24 जो त्रिविक्रम भारती आहे. हा त्रिविक्रम भारती नरसिंह रूपाचं मानस पूजा, अनेक वर्षांपासून ही तपश्चर्या आहे. अतिशय भक्त आहे, एकनिष्ठ भक्त आहे. तो कुठेही सोडून गेलेला नाही. आज हा देव, उद्या तो देव, परवा तिसराच देव, जो माझं काम करेल तो देव, असं कुठेही त्यांनी वर्तन केलेलं नाही. ज्ञानी आहे, 3 वेदांचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे.
एकनिष्ठ आहे आणि तपस्वी आहे. अरण्यामध्ये त्यांचं जीवन व्यतीत करतोय. कुठेही गाजावाजा केलेला नाही. परंतु हा त्रिविक्रम भारती आपल्याला ओळखीचा वाटतो का? नक्की वाटला पाहिजे. आपणही असंच वागतो. बरेच जण, सगळेच अशातला भाग नाही. मी महाराजांचा सेवेकरी आहे. मी दत्त महाराजांचा भक्त आहे. मी ह्याचा भक्त आहे. मी दुसऱ्या कोणाकडेही जात नाही. असं होतं ना आपल्याकडे. मी फक्त केंद्रात. केंद्राशिवाय मला दुसरं काही माहितीच नाही. दुसरा कोणी म्हणला, "अरे, चल माझे गुरु आहे तिकडे दर्शनाला तरी जाऊया." गजानन महाराज नाही, नाही. मी फक्त महाराजांच्या मठात जाते किंवा केंद्रात जातो. त्रिविक्रम भारती आपल्यासारखंच आहे का नाही? मी फक्त नरसिंहांचं पूजा करतो. बाकी कोण मला माहीत नाही. कोण कुठल्या गाणगापूरला आला असेल संन्यासी मला माहीत नाही. ते सगळं खोटेपणा आहे, डांबिकपणा आहे. खरा परमेश्वर तर मी जे करतोय तेच ध्यान खरं आहे. असं म्हणून महाराजांना कितीतरी वेळा नावं ठेवतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्या बघा, आपल्याला माहिती आहे आपण गुरुचरित्र आज 21व्या शतकात वाचतोय म्हणून आपल्याला माहिती आहे ते जे संन्यासी आहेत ते म्हणजे महाराज आहेत आणि महाराज म्हणजे साक्षात दत्तरूप आहेत. त्रिविक्रम भारतीला कुठं माहिती आहे? या अध्यायातल्या प्रत्येक या गुरुचरित्रातल्या प्रत्येक पात्राला कुठं माहिती आहे, की हे कोण आहे? ज्यावेळेला त्याचं प्रत्यक्ष अनुमान येतं किंवा प्रत्यक्ष एखादा अनुभव घडतो, त्यावेळेला त्यांना कळतं, की हे कोणतरी महान असले पाहिजेत. त्यामुळे मनामध्ये प्रचंड चीड आहे, की काय ह्या संन्यास धर्माला सगळं नावं ठेवतायत लोकं. काय ह्याला कशाला ऐश्वर्य वगैरे हे सगळं पाहिजे, असं म्हणून रोज त्यांच्या मनात महाराजांविषयी राग आहे, चीड आहे आणि खोटारडेपणा करतात म्हणून महाराजांविषयी द्वेषही ते त्या ठिकाणी करत आहेत. अहंकार कितीही ज्ञान असलं तरी माणसाला कुठे ना कुठेतरी एखाद्या गोष्टीचा मी जे करतो तेच खूप भारी, असा पण अहंकारच आहे. जो त्रिविक्रम भारतीला आहे. ज्ञानी आहे, तपस्वी आहे, भक्त आहे, नो डाउट. अजिबात त्याच्यामध्ये कुठेही दुमत नाही. परंतु मी जे करतो तेच सर्वश्रेष्ठ. कारण अविद्या माया जे त्या ठिकाणी वर्णन केलंय, अज्ञान, परमेश्वर कळलेलाच नाही. परमेश्वर कळलंय असं वाटतंय, पण परमेश्वर कळलेलाच नाही. आणि म्हणून त्या दांभिकतेमधून आपण फक्त एकला चलो रे, एवढंच करणार मी, दुसरीकडे बघणार सुद्धा नाही. तसंच या त्रिविक्रम भारतीचं. पण महाराजांचं ख्याती आपण ऐकलेली आहे. महाराजांचं चरित्र कसं आहे? महाराजांची प्रेमाने, रागाने, द्वेषाने, आदराने कसंही तुम्ही नामस्मरण करा, नाव घ्या. महाराज येतात, तुमच्यावर कृपा करतात. रावणासारखा एवढा बलाढ्य, अहंकारी, क्रूर राक्षस जरी असला, तरी तो रागामध्ये सारखं राम, 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 रामच म्हणायचा. म्हणून परमेश्वर कृपा त्याच्यावरती झाली. आणि सरतेशेवटी युद्ध चालू असताना सगळे त्याचे एक-एक रथी महारथी धारातीर्थी पडत असताना त्या मंदोदरीनी त्याला ज्ञान दिलं होतं, की जो समोर आलेला आहे हा साधा वनवासी नाही. हे साक्षात प्रभू रामचंद्र भगवान विष्णूंचं रूप आहे. तुम्ही शरण जा. इथं रावण आपल्याला कळतो. रावण काय म्हणला मंदोदरीला, की "आज तू दिलेल्या ज्ञानाने मला ही जाणीव झाली आहे, की तो साक्षात परमेश्वर माझ्या ठिकाणी माझ्यासाठी आलेला आहे, मला मारण्यासाठी आलाय. पण मी त्याला आता शरण जाणार नाही, कारण मला जर भगवंताच्या हाताने मृत्यू आला, तर मला तत्काळ मोक्ष मिळेल. मी जर शरण आलो आणि नंतर खिचपत पडून, आजारी पडून, म्हातारा होऊन जर मेलो, मला सद्गती लाभणार नाही. त्यापेक्षा परमेश्वराच्या हातून जर मला मरण आलं, तर सर्वात उत्तम आणि म्हणून मी युद्ध करणार आहे." म्हणजे रावणाला हे माहिती असून सुद्धा तो रामाशी युद्ध करतो, कारण त्याला माहिती असतं, परमेश्वराच्या हातून ज्याला मृत्यू येईल, त्याला 100% मोक्ष प्राप्ती होते, सद्गती लाभते. म्हणून रावण लढला आणि मेल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी त्याच्यावर कृपा करून त्याला मोक्ष दिला. मारीचचं उदाहरण माहिती असेल रावणामधलंच. सुवर्णमृग. तर हा मारीच जो राक्षस होता, त्याला रावणाने पाचारण केलं, की "तू ये इकडे, मला तुझ्या मदतीची गरज आहे. माझ्या बहिणीला इथं विद्रूप करून ठेवलेलं आहे. तू त्यांचा बदला घ्यायला जा." मारीच म्हणतो, "मी जाणार नाही. मी जाणार नाही, कारण मी तेवढा शक्तिवान नाही. माझा मृत्यू ओढवेल." कारण मारीचाला माहिती कोण आहेत ते 2 संन्यासी. आणि रावण चिडतो, "माझा आदेश तू डावलतोस म्हणजे काय? मी आत्ताच्या आत्ता तुला इथे मारून टाकेल." आणि त्या क्षणी तो मारीच जो आहे, तो विचार करतो, "अरे रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा रामाच्या हातून मेला तर किमान मोक्ष तरी मिळेल." आणि म्हणून तो रावणाला म्हणतो, "मी जातो तिकडे." आणि म्हणून ते सुवर्णमृग होऊन मारीचाला माहिती आहे
आणि प्रभू रामचंद्रांच्या हस्ते मृत्यू यावा अशी इच्छा ठेवून तो त्या ठिकाणी जातो आणि प्रभू रामचंद्राच्या हाताने मृत्यू येतो आणि त्याला मोक्ष मिळतो. त्यामुळे तुम्ही प्रेमाने, द्वेषाने, रागाने कुठल्याही स्वरूपात देवाचं नाव घेतलं, देव तुमच्यावर प्रसन्न होतोच आणि हे सद्गुरू आहेत, साक्षात दत्त महाराज आहेत, अतिशय प्रेमळ आहेत, भक्ताभिमानी आहेत. भक्त म्हणजे जो रोज त्यांचं नामस्मरण करतो तोच भक्त नाही. जो तुम्हाला सारखं नावं ठेवतो ना मगाशी या त्रिविक्रम भारतीचं एवढं नावं ठेवत असतो आणि म्हणून महाराज म्हणतात, महाराजांचे काय ठिकाणी काय म्हणलंय, "ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाच्या मनीचे ओळखती." या जगामध्ये विश्वाचं युनिव्हर्सल माइंड ही कन्सेप्ट फार सुंदर आहे. हे जर आपल्याला लॉजिक कळलं तर आपल्या आयुष्यात काय नाही घडवता येणार. आपल्या जसं ते एखादा चिराग हातात आल्यासारखं, चिंतामणी हातात आल्यासारखं आपण जे मनात चिंतन करू ते सगळं पूर्ण होईल. एवढं सामर्थ्य आहे. फक्त एका शब्दाचं जर कळलं आपल्याला सामर्थ्य, विश्वाचं मन हे जर आपल्याला कळलं, विश्वाच्या मनीचे ओळखती, असं ते श्री गुरूंचं स्वरूप आहे आणि त्या त्रिविक्रम भारतीच्या मनामध्ये हा जरी राग असला तरी तो सच्चा भक्त आहे. ती भक्ती ओळखून महाराज निघालेत उमसी गावाकडे ह्याला भेटायला. विचार करा ना, साक्षात भगवंत दर्शन द्यायला येत असेल म्हणजे नक्कीच त्यांचं तेवढं तपोबल असलं पाहिजे. अन्यथा महाराज का बरं जातील? आपण अनेक अध्याय आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. महाराज ज्यांच्याकडे जातात त्याचा उद्धार नक्की करतात. हे निश्चित त्या त्रिविक्रम भारतींचं तपोबळ, भक्ती ही तेवढी असली पाहिजे म्हणून साक्षात नरसिंह सरस्वती त्या ठिकाणी जातात. मग हा जर त्रिविक्रम भारती जर आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये हा जो अहंकार आहे, कशाही स्वरूपातला असेल, कदाचित आपल्याला आपल्या शक्तीचा अहंकार आला असेल. माझं एवढं स्ट्रेंथ आहे, मी काही करू शकतो. माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, मी देवाला सुद्धा विकत घेऊ शकतो. कोणाला कशाचा अहंकार असेल काही सांगता येत नाही. कुठल्याही अहंकारामधून जर परमेश्वराचं स्मरण होत असेल, नामस्मरण कुठल्या रूपाने होतंय, कुठल्या इमोशन्सनी होतंय, यापेक्षा स्मरण होतंय हे जास्ती महत्वाचं आहे. देवाला नावं ठेवण्याच्या उद्देशाने का होईना, पण देवाचं नाव तर घेतलं जातंय. प्रोसेस तर होतीये 100%. ॲक्शन झाली की रिएक्शन 100% मिळणार आहे. तसं ह्या त्रिविक्रम भारतीला आता ज्ञान देण्यासाठी सद्गुरु कृपा, गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. परमेश्वराचं कितीही ध्यान करा, परंतु जोपर्यंत गुरुची कृपा होत नाही, तोपर्यंत परमेश्वर लाभत नाही. म्हणून साक्षात गुरु जे आहेत, ते त्या त्रिविक्रम भारतीकडे जातायत आणि त्यांना ते विश्वरूप दर्शन घडवतायत. काय विश्वरूप दर्शन? काय घडलं त्या त्रिविक्रम भारतींना? महाराजांचे स्वरूपामध्ये ते नरसिंह रूप जे त्या मानस पूजेमध्ये करत होते, ते रूप त्यांना समोर दिसलं आणि ते घोडे, हत्ती, उंट जे काही पायदळ आहे, सैन्य आहे, त्या सगळ्यांमध्ये एकच रूप दिसायला लागलं. आपल्याला दिसतं का हो? सगळीकडे महाराज दिसतं आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये, आपल्या घरातल्या माणसांमध्ये, केंद्रातल्या इतर सेवेकरांमध्ये आपल्याला महाराज दिसतात. आपण अजूनही अडकलोय एकाच रूपामध्ये. हे विश्वरूप दर्शन आपल्याला समजायला हवं. सगळीकडे महाराजच आहेत. हत्ती असो, घोडा असो, उंट असो, कुत्रा असो, सगळे प्राणी असो, झाडं असो, कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असो, ह्या प्रत्येकामध्ये महाराजच आहेत. क्षणम आत्मानुसंधानम पापम दहती कोटिशा असा आपण रोज मंत्र म्हणतो ध्यानाचा. पण आपल्याला कळलंच नाही हे आत्मानुसंधान कसं साधायचं. हे जर साधलं, तर हे विश्वरूप दर्शन काय हे आपल्याला कळू शकतं. आणि हे एकदा जर विश्वरूप दर्शन घडलं, माणसाचा नराचा नारायण होतो, माणसाचा देव होतो. एवढं सामर्थ्य याच्यामध्ये आणि हे ज्ञान जे देतात ते सद्गुरू असतात. आणि मग ते त्रिविक्रम भारती जे आहेत ते महाराजांना नमन करतात. "महाराज हे तुमचं रूप मला काही कळत नाही. माझं तेवढं ज्ञान नाही. कृपया करून निजरूप दाखवा. देहधारी रूपामध्ये या." मला हे कळत नाही हे काय आहे? भ्रमित झालोय कारण आता मला सगळीकडे असंच दिसतंय. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत पण अशीच गोष्ट घडलेली. स्वामी विवेकानंद अतिशय चिकित्सक होते आणि रामकृष्ण परमहंस त्यावेळेला त्यांचे स्वामी विवेकानंद काही शिष्य झाले नव्हते. तर रामकृष्ण परमहंस त्यांच्या शिष्यांना सांगत होते, की या संपूर्ण सृष्टीमध्ये जे चैतन्य आहे ते एकच आहे. तुम्ही काय, तो बाहेर उभा असलेला गाढव काय, हे दोघंही एकच चैतन्य आहे, वेगळं काही नाही. विवेकानंद हसतात. नरेंद्र असतात त्याला. नरेंद्र हसतो. हसलेला आवाज त्या आतमध्ये रामकृष्णांना येतो आणि रामकृष्ण त्यांना बोलवत पाठवतात. "कोण येतो बाहेर? पाठवा." नरेंद्र येतो, विचारतो, "आणि का हसलास?" म्हणे, "काय बाबा तुम्ही काहीच सांगताय लोकांना आणि हे तुमचे मान हलवतायत." म्हणे, "काय सांगितलं मी?"
किंवा म्हणे माझ्यात आणि म्हणजे या सगळ्या लोकांमध्ये आणि असलेल्या गाढवांमध्ये काहीच फरक नाही, दोघेही सारखेच आहे. मग चुकीचं काय म्हणे? असं कसं म्हणे? तो गाढव आहे, मी माणूस आहे. विवेकानंद यांना बसवतात. त्यांच्या कपाळावरती भ्रुकुटी मध्यावर बोट ठेवतात. दीक्षा देतात, ज्ञान देतात. आणि ते ज्ञान दिल्यानंतर स्वामी विवेकानंदांसमोर संपूर्ण जे आजूबाजूचे वातावरण आहे, परिस्थिती आहे, जी काही सृष्टी आहे, ती सगळी एकाच चैतन्यामध्ये इतक्या स्पीडली मूव्ह करायला लागते, की ते सगळं एकच दिसायला लागतं. जसं एखादा आपण मूव्ही जेव्हा पाहतो, पिक्चर जेव्हा पाहतो, ते पिक्चर म्हणजे एक फोटोंची फ्रेम आहे. एक फोटो जो आहे, तो फोटो ज्याला फुल स्पीडनी मूव्ह होतो, त्याची जे काही त्याचा स्पीड असतो, त्या स्पीडनी ज्याला तो मूव्ह होतो, त्याला आपल्याला ते मूव्हिंग पिक्चर वाटतं, हलणारं चित्र वाटतं. तसं ही जी सृष्टी आहे, ही संपूर्ण सृष्टी ही चलित सृष्टी आहे. सतत भ्रमण करणारी. सतत त्याचा गोष्टी फिरत राहतात. स्थिर नाहीये ती एकही गोष्ट. आणि हे ज्यावेळेला विवेकानंदांना दिसतं, त्यावेळेला त्यांना रिअलाईज होतं, की हे जे म्हणतायत ते खरंच आहे आणि मग त्यावेळेला ते त्यांचे शिष्य होतात. तर तसं हे विश्वरूप दर्शन घडल्यानंतर, गुरूंची कृपा झाल्यानंतर खरं परमेश्वर साध्य होतो. तसं त्या त्रिविक्रम भारतीनं झाला. मग आपल्याला जर परमेश्वराची साध्यता करायची असेल, परमेश्वराला भेटायचं असेल, सद्गुरूंची कृपा व्हावी अशी वाटत असेल, सगळ्यात पहिलं कुठल्याही रूपाने नामस्मरण, स्मरण जे आहे, स्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 24 तास म्हणणं, हे झालं मौखिक स्मरण. पण दुसरं जे आहे, याच्या मागची जे लॉजिक आहे, ते खूप महत्वाचं आहे, की माझ्या आयुष्यामध्ये भेटणारी प्रत्येक माणसं, भेटणारे प्रत्येक जीवजंतू, झाडं, वृक्ष, वेली, परिस्थिती, सुख, दुःख हे सगळं श्री स्वामी समर्थ आहे. ते त्याच्याशी श्री स्वामी समर्थ म्हणतोय, पण आतमधनं त्याच्याविषयी खूप वाईट विचार आहेत. किंवा ज्याच्याशी आपण हसून खेळून बोलतोय, त्याचे "हाय, काय याच्याशी कशाला बोलतोय मी?" असे वाईट विचार आहेत. अनेक गोष्टी असू शकतात. आतमध्ये चिंतन करायला पाहिजे. मुखाने बाहेर काय बोलताय ह्याच्यापेक्षा आतमध्ये प्रोसेस काय घडते ही जास्ती महत्वाची आहे. आणि हे त्रिविक्रम भारतींचं मन, ज्या मनामध्ये ही किंतु परंतु आहे, शंका जी आहे, ती शंका दूर करण्यासाठी महाराज त्या ठिकाणी येतात. की तुला जे वाटतंय ना नृसिंहरूप म्हणजेच सगळं काही आहे, तर तेच नृसिंहरूप सगळ्यांमध्ये व्यापून उरलेलं आहे. बघा प्रयत्न करा समजून घेण्याचा. ज्या नरसिंह रूपाचं तू ध्यान करतोयस, त्या नरसिंह रूपाचंच सगळीकडे अस्तित्व आहे, वेगळं काहीच नाहीये आणि म्हणून महाराज त्यांना म्हणतात, की तुझ्या मनामध्ये जो अ, ना शंका होती, ती शंका दूर करण्यासाठी मी इथं आलोय आणि तू जे म्हणत होतास ना, हे सगळं खोटं आहे, खोटं आहे. काय खोटं आहे आता मला सांग? आणि मग त्रिविक्रम भारतींना कळतं, आपण अडाणी होतो. आपण अजून सर्वोच्च पातळी जी आहे ती गाठलीच नाही. अशा प्रकारे गुरु ज्ञान देतो. गुरु दीक्षा देतो. दीक्षा झाल्यानंतर ज्ञान मिळतं. दीक्षा ही अनेक प्रकारची असू शकते. स्पर्श दीक्षा आहे, मंत्र दीक्षा आहे, संकल्प दीक्षा आहे. अनेक प्रकारच्या दीक्षा आहेत आणि गुरुचरित्रात, स्वामी चरित्रात वेळोवेळी हे प्रसंग वर्णन केलेले आहेत. महाराजांनी अशा प्रकारे दर्शन देऊन त्या त्रिविक्रम भारतींना कृपा केलेली आहे, अनुग्रह केलेला आहे, दीक्षा दिलेली आहे आणि त्यांना ज्ञान दिलेले आहे. पण हे सगळं झाल्यानंतर महत्त्वाची जी आपल्यासाठी गोष्ट आहे, ती गोष्ट या ठिकाणी आहे. देव प्रसन्न झाल्यावर मागायचं काय असतं आणि काय महत्त्वाचं असतं? काय मागितलं त्यांनी किंवा महाराजांनी काय दिलं? "येणेपरी वर देतो तो त्रिविक्रमासी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी, सद्गती होय भरवसे, पुनरावृत्ती नव्हे तुझं." अल्टिमेट गोल. की माझ्यामध्येच आता तू विलीन व्हायचं आहेस. जेव्हा तुझा देह संपेल त्यावेळेला आता तुला पुनरावृत्ती नाही, आता तू माझ्यामध्येच विलीन होणार आहेस. एकरूपता, ईश्वरी ऐक्यर्थ, परमेश्वराचंच रूप, एकरूपता, एन्टँगलमेंट दोन्ही सेम झालेले आहेत. एन्टँगलमेंट काय आहे माहिती नसेल तर आपण जरूर Googleवर सर्च करा. फार सुंदर गोष्ट आहे आणि ही रिॲलिटी आहे, आपल्याही बाबतीमध्ये घडते. ठीक आहे. ही एकरूपता तुला लाभणार आहे. हा सद्गुरूंकडनं मिळालेला लाभ आहे. इथे ना हंडा दिलाय, ना काही पैसा दिलाय, आणखीन काही दिलंय. ज्याची जेवढी पात्रता महाराज त्याला तसं देतात. महाराजांकडनं काय मागायचं पण? तर ते शेवटी एवढंच आहे. बाकी काही नाही. हे त्रिविक्रम भारतींच्या कथेमधनं
आपल्याला हे त्रिविक्रम भारती असतील प्रत्यक्षामध्ये आपल्याला आपल्या रूपातच भेटतात. कारण आपल्याकडे पण हाच अहंकार आहे. मी करतो तेच सेवा श्रेष्ठ आहे. मी असं एखादं स्तोत्र म्हणतो, मग ते तसंच असलं पाहिजे, तसंच म्हटलं पाहिजे. पण ठीक आहे, एखाद्याचा भाव वेगळा असतो. तो दुसऱ्या चालीत म्हणेल. एखादा तुटक-मुटक तोडक्या शब्दात म्हणेल, "नाही त्याचं तेवढं तुमचं एवढं संस्कृत किंवा भाषा चांगली नाहीये." हरकत नाही. पण तुम्ही करता तेच श्रेष्ठ असा अहंकार करण्यापेक्षा त्या व्यक्तीला शिकवण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे, की "अरे ठीक आहे, तुझ्याकडनं चुकतंय, मी तुला शिकवतो कसं म्हणायचं." ही विनम्रता आहे. पण काय तुला येत नाही, बघ माझ्याकडनं शिक. हा अहंकार आहे. हा अहंकार म्हणजे फक्त कुठेतरी जाऊन मी म्हणायचं म्हणजे अहंकार नाही. हा अहंकार खूप सूक्ष्म लेव्हलवर आहे. आपण आपण जर फक्त दिवसभरात चिंतन केलं ना, आपण किती स्वतःचा अहंकार वाढवतो तुम्हाला कळेल. हा अहंकारच आपल्याला राग आणतो. बऱ्याच जणांना असं वाटतं, की महाराजांची आत्ता जे आपण मगाशी प्रश्न बघितला होता, त्याच्यातही आपण हा प्रश्न विचारला होता किंवा त्यांनी उत्तर दिलं, की राग कमी होतो. राग आहेच कुठं? राग तुमच्याच मनात आहे, बाहेर काहीच नाहीये. सत्व, रज, तमो गुण जे तुम्ही म्हणताय. समोरचा व्यक्ती तुमच्याशी वाईट वागला. आपण एक्झाम्पल घेऊया, की तो तुम्ही काहीतरी करताय आणि तुम्ही सांगताय आणि त्याने ऐकलं नाही. तुम्ही पटकन रिएक्ट होऊन त्याला ओरडलाय. हे ओरडलं म्हणजे काय? ओरडलं म्हणजे आतमध्ये काय ॲक्शन झाली मनामध्ये? या जगात प्रत्येक घडणारी गोष्ट ही आतमध्ये पहिली म्हणजे मनामध्ये पहिले घडते आणि मग प्रत्यक्ष त्याचं रूप स्थूल रूपामध्ये दिसतं. आधी सूक्ष्म रूप आहे, नंतर स्थूल रूप आहे. आधी एकपेशीय जीव होता आणि आता बहुपेशीय जीव झाले. आधी सूक्ष्म आहे, मग स्थूल आहे. आधी आपलं सूक्ष्म शरीरात बिघाड होतो, मग स्थूल देहात बिघाड होतो. मला जर आज ताप येणार असेल, तर माझा सूक्ष्म देह पहिला दूषित होतो. मग मला स्थूल देहामध्ये ताप जाणवतो. डायबिटीज, ब्लड प्रेशर कुठलीही व्याधी घ्या. ही प्रत्येक व्याधीचं मूळ कारण ह्या सूक्ष्म देहामध्ये आहे. हा सूक्ष्म देह जर मी शुद्ध केला, तर माझा स्थूल देहामधला झालेला इफेक्ट दूर होतो. त्यामुळे मला असलेली कुठलीही व्याधी बरी करण्याचं सामर्थ्य माझ्याचकडे आहे, पण ते मला कळलं पाहिजे कसं बरं करायचं. गोळ्या औषधांनी काय होतं? इट्स अ केमिकल प्रोसेस. तो जो डॉक्टर आहे, तो तुम्हाला तुमच्या व्याधीसाठी एखादं औषध देतो. तुम्ही काय म्हणता? डॉक्टरनी हे औषध दिलंय. तर तुमच्या आतमध्ये तुम्ही हे पहिलं डिसाईड केलं, की आता ह्या औषधाने मी बरा होणार आहे आणि मग त्या औषधाने तुम्हाला बरं वाटायला लागतं. सो गोष्ट आधी आत घडली आहे आणि मग बाहेर घडते. आधी तुम्ही म्हणलाय, की मला बरं वाटणार आहे, मग तुम्हाला बरं वाटतंय. सो आधी मनात अहंकार येतो आणि मग तो शरीराद्वारे व्यक्त केला जातो. तुम्ही कोणाला तरी रागावून बोलताय किंवा अहंकारयुक्त बोलताय याचा अर्थ आधी आतमध्ये आहे लपलेला. शोधून काढायला पाहिजे. कुठे-कुठे माझा अहंकार अडकतोय? जोपर्यंत आतमध्ये साफ-सफाई होणार नाही, तोपर्यंत बाहेर केलेल्या कुठल्याही साफ-सफाईचा काहीही परिणाम होणार नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी आवर्जून लक्षात ठेवा, काय होतं आपली गल्लत होऊन जाते. जे फिजिक्समधला जो लॉ आहे, नियम आहे, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, ही एक गोष्ट स्थिर ठेवून दुसऱ्या गोष्टींना आपण अस्थिर आहे किंवा त्याच्याबद्दलचं वर्णन करू शकतो. तुम्ही कुठल्या काय म्हणूया आपण लेव्हलवरती आहात, ह्याच्यावरनं तुम्ही समोरच्या गोष्टी जज करा. काय होतं आपण ज्ञानाच्या गोष्टी जज करायला जातो आणि पण जज करताना आपण सगळ्या व्यावहारिक जगतामधून त्याच्याकडे पाहायला जातो. असं होऊ शकत नाही. तर तुम्हाला एक तर त्या म्हणजे ट्रेनमधनं प्रवास करताय, तर ट्रेनमधनं प्रवास करणाऱ्या व्यक्तीला वाटतच नाही आपण म्हणजे आपली मूव्हमेंट होती, आपण चाललोय, वेगात मध्ये चाललोय. बाहेर जो थांबणारा व्यक्ती आहे, तो म्हणतो किती स्पीडनी ट्रेन चालू आहे. त्यामुळे तुम्ही कुठे आहात पहिलं त्याचं पहिलं ठरवा. तुम्ही बाहेर आहात का आतमध्ये आहात? बाहेर राहून बाहेरच्या सारखं वागायचं. आत राहणार असेल तर आत राहून वागा. म्हणजे मी जर म्हटलं, की मी तुम्हाला आज हे गुरुचरित्र सांगितलं, म्हणजे लगेच अहंकार होतो का? तर अशातलाही भाग नाही. हा जर अहंकार आत रूट लेव्हलवरती असेल, तर तो 100% अहंकार. पण मला जर तुमच्याशी व्यवहारी रूपामध्ये वागायचं असेल, तुम्ही म्हटला, की तुमचा नंबर द्या. तर मी म्हणणार ना, माझा नंबर हा आहे. तर ह्याला काही अहंकार म्हणत नाही. हे व्यवहार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्या पॉइंट ऑफ रेफरन्सने ह्या गोष्टी बघताय, हे खूप महत्वाचं आहे. आणि खूप गल्लत होऊ शकते. गडबडलात तर सगळंच अवघड होईल. त्यामुळे गडबड करू नका ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे हा 24वा अध्याय आपल्याला अहंकारापासून जर आपण दूर झालो, तर परमेश्वर आपल्याला कसा लाभतो, सद्गुरूंची कृपा कशी होते, ते आपल्याला त्या ठिकाणी कळतं. असो वेळ बराचसा झालेला आहे. 25वा अध्याय आपला राहिला. बघूया उद्याच्या दिवसात आपण 25वा अध्याय घेऊया आणि 26व्या अध्यायाचं वर्णन करूया. पण फार सुंदर आहेत हे प्रत्येक अध्याय. अहंकार किती महान आहे, तो कसा नासवतो आणि सत्व, रज, तम असं जे आपण नेहमी गुण म्हणतोय, तुम्ही
ज्ञान जेव्हा प्राप्त करता, चांगल्या आता जे तुम्ही ऐकताय, तुम्हाला ऐकायची इच्छा होतीये, ही सगळी सत्वगुणाचीच परिमा आहे. पण हा सत्वगुण इकडचं संपलं ऐकून, पटकन कोणतरी तुम्हाला काहीतरी बोललं आणि त्याला रिएक्ट झाला, की झाला तो सत्व गेला बाजूला आणि तमोगुण आला मध्ये. सो ही कंटिन्यूअस चालणारी प्रोसेस आहे. त्यामुळे सत्वगुण कसा वाढवायचा? सावध राहून एकचित्त. प्रत्येक तुमच्या मनात येणाऱ्या विचारांवरती, करणाऱ्या कृतींवरती, बोलणाऱ्या शब्दांवरती एकचित्त होऊन लक्ष देऊन ती गोष्ट करायची. तर तुमचा सत्वगुण वाढू शकतो. अदरवाईज आपल्याला वाटतं मी स्वतंत्र आहे. मला जे हवंय ते मी करू शकतो. पण आपल्याला हवं ते आपण काहीच करत नाही. उलट आपल्याला कोणतरी ते काय म्हणतो आपण हुकूमत चालवतो आपल्यावरती. आतमधले हे जे 3 गुण आहेत ना, ते सगळे आपल्याकडनं ॲक्शन करून घेतात आणि आपण नंतर फक्त कपाळावर हात मारतो. "अरे, माझं कर्म घडलं, आता माझं प्रारब्ध, माझं नशीब." पण जेव्हा ॲक्शन होत होती त्यावेळेला कंट्रोल करायला पाहिजे ना. वेळ गेल्यानंतर काही उपयोग नाही. बैल गेला आणि झोपा केला. काही उपयोग नाही त्याच्यानंतर. वेळेला जर काम झालं, तर तुमचं कर्म थांबवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्हाला इन फ्युचर कसं लाईफ हवंय हे सेट करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. तुम्ही वेळेला सुधारणं हे जास्ती महत्वाचं आहे. जर नाही सुधारलात, मग ते कुठल्याही क्षणी सुधारा. रावणासारखा अगदी अंतिम क्षणी जरी सुधारला, तरी तुमच्यावर कृपा होऊ शकते. तो कृपा ही क्षणभरात होणार आहे, त्वरित होणार आहे. तुम्ही सुधारायचं का नाही हा तुमच्या हातातला प्रश्न आहे. आणि सरतेशेवटी कालच्या अध्यायात आपण बघितलं, मृत्यू झाल्यानंतर आपल्यासोबत फक्त आपले कर्म येणार आहेत. त्याच्या पलीकडे ना नातेवाईक येणार आहेत, ना अजून कोणी येणार आहे, ना मुलं-बाळं येणार आहेत, ना आणखीन कोणी येणार. त्यामुळे एंड ऑफ द डे तुम्हाला विचार करायचा आहे. स्वार्थी आहोत ना आपण, मग स्वार्थी थोडा तरी विचार करा, की मला इथून काय घेऊन जायचंय? पुढचा जन्म मला कसा पाहिजे? याचं आज जर आपण प्लॅनिंग केलं, तर निश्चित आपल्याला तसं चांगला देह जो आहे, चांगलं रूप जे आहे, ते आपल्याला नक्की मिळू शकतं. असो. स्तोत्र आपण म्हणूया. आजचं एक स्तोत्र वासुदेवानंद सरस्वतीचं आहे. स्तोत्र नाहीये, पण भजन स्वरूपामध्येच महाराजांचं गुणगान आहे. ग्रुपवर पाठवलंय बहुतेक. ते चेक करून बघा. आज जसं आपण त्रिविक्रम भारतींचं बघितलं, की महाराजांना ते विनंती करतात, की महाराज आमचा उद्धार करा, की आता तुमचं साक्षात दर्शन आम्हाला घडलेलं आहे. इतक्या दिवसापासून मी तुम्हाला एकच विनंती करत होतो, तर कृपया तुम्ही माझा उद्धार करावा. तशीच विनंती आज आपण महाराजांच्या चरणी करूया, की महाराज तुम्ही मला आमचा उद्धार या ठिकाणी करावा. तर ग्रुपवरती ते स्तोत्र आलेलं आहे. आपण म्हणायला सुरुवात करूया. उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया उद्धरी गुरुराया जो अनसूयेच्या भावाला भुलून या सुत झाला दत्तात्रेयशा नामाला मिरवी वंद्य सुराला तो तू मुनिवरिया निज पाया स्मरता वारिसी माया उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया उद्धरी गुरुराया जो माहुरपुरी शयन करी सह्याद्रीचे शिखरी निवसे गंगेचे स्नान करी भिक्षा कोल्हापुरी स्मरता दर्शन दे वारी भया तो तू आगम गेया उद्धरी गुरुराया अनसूया तनया दत्तात्रेया उद्धरी गुरुराया तो तू वांझेसी सुत देसी
सौभाग्या वाढविसे, मरता प्रेतासे, जीव विषे सत्वर दाना देसी, यास्तव वासुदेव तव पाया, धरित्या तारी सदया, उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया, उद्धरे गुरुराया, उद्धरे गुरुराया, उद्धरे गुरुराया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपला अध्याय क्रमांक 24 आणि 25 संपन्न झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधरक संवादे द्विज प्रशंसा नाम पंचमेंशोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.